भारताचे राष्ट्रपिता म्हणलं की कोणाचा चेहरा डोळ्यासमोर येतो. अर्थात अगदी लहान मुलापासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत सगळ्यांना माहीत आहे महात्मा गांधी. संपूर्ण जगाला महात्मा गांधी कोण आहेत हे पूर्वीही माहीत होतं आणि आत्ता देखील दक्षिण आफ्रिकेत जाऊन ज्या व्यक्तींनी आंदोलन उभा केलं त्या व्यक्तीची नोंद संपूर्ण जगाने त्याच वेळी घेतली होती. आता महात्मा गांधी यांच्याबद्दल हे सगळं सांगायचं कारण म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले एक वक्तव्य सगळीकडं चांगलंच व्हायरल होत आहे. कोई नहीं जानता महात्मा गांधी. पहली बार जब गांधी फिल्म बनी तब दुनिया में क्यूरियोसिटी बनी, अच्छा ये क्या कौन है, हमने नहीं किया. खरी कहाणी काय आहे हेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. आपल्या भारताचे दुर्दैव आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वक्तव्य करतात की महात्मा गांधी एका चित्रपटामुळे माहीत झाले. लोकसभेला सुरुवात झाल्यापासूनच नरेंद्र मोदी अनेक वादग्रस्त विधाने केली होती, पण त्यांच्या या वक्तव्याला विरोधी पक्ष आणि सामान्य जनतेमधून मोठ्या प्रमाणात विरोध झालेला समोर आलं. शाखाओं में जिनकी साठी आपल्या आयुष्याची 13 वर्ष तुरुंगात काढली अशा महान व्यक्तीबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य एका पंतप्रधानाने केल्यामुळे लोकांमध्ये हा आक्रोश दिसून आला. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर रिचार्ड ॲटनबरो यांनी गांधीवर केलेले चित्रपट 1982 साली प्रदर्शित झाला, त्याचवेळी त्या चित्रपटाचे टॉलस्टॉय आश्रमाचे चित्रीकरण पुण्याजवळ पनवेलच्या परिसरात झाले होते. त्यावेळी सर रिचर्ड यांना भेटण्यासाठी मराठी चित्रपट दिग्दर्शक राज्य दत्त गेले होते. त्यांनी विचारले, जगातल्या सर्वात देशात स्वतंत्र लढ्यासाठी लढलेले महापुरुष झाले, पण तुम्ही सर्वांना सोडून गांधीवर चित्रपट का काढला? त्यावर ॲटनबरो म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाती तलवार घेऊन लढलेले देशभक्त जगातल्या सर्व देशात आले, पण हाती शस्त्र न घेता देशाचे स्वतंत्र मिळवणारा महात्मा फक्त तुमच्या देशात आज झाला आणि त्याचे नाव आहे गांधी. जर एक परदेशी व्यक्तीला भारताच्या एका व्यक्तीवर चित्रपट करू वाटतो तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व त्यावेळी किती मोठं असेल. जर गांधींजी त्यावेळी जगाला माहीत नव्हते तर ॲटनबरो यांनी गांधीजीवर चित्रपट काढला असता का? एवढं देखील आपल्या पंतप्रधानांना समजलं नाही. ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. खरं तर 1893 म्हणजे गांधीजींनी केलेल्या दक्षिण आफ्रिकेतील आंदोलनामुळे जगभरात महात्मा गांधी संपूर्ण जगाला माहीत झाले. अशा अनेक प्रकारची कामे महात्मा गांधींनी देशासाठी केले. त्यावेळी रवींद्रनाथ टागोर यांनी गांधींना सर्वप्रथम महात्मा म्हणून संबोधले. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र यांनी गांधीजींचा राष्ट्रपिता म्हणून गौरव केला. ज्या व्यक्तीने आपल्या संपूर्ण आयुष्य देशासाठी पणाला लावले, देश स्वतंत्र होईपर्यंत ब्रिटिशांना विरोध केला, चले जाव सारखे मोठे आंदोलन उभा केले, ज्या व्यक्तीमुळे भारत स्वतंत्र झाला, त्या व्यक्तीने स्वतंत्र भारतात केवळ 6 महिने काढले आणि जगाचा निरोप घेतला, त्या व्यक्तीबद्दल देशाच्या पंतप्रधानांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.